Students, today we are going to study female reproductive system of man. First, we see the parts of female reproductive system. In last video, we already studied the parts and details of male reproductive system. In human, female reproductive system consists of this part. You can see in this slide we see the diagram of female reproductive system. जे पार्ट्स या सिस्टम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात, दिस आल्मंड और राउंडेड शेप्ड बॉडीज कॉल्ड एज ओव्हरीज. दिस पार्ट इट इज कॉल्ड यूटेरस, ओव्हिडक्ट. आणि हे जे सगळे मेन पार्ट्स आहेत, आधी आपण पाहूया इकडं. यामध्ये पहिला पार्ट जो आहे ए पेअर ऑफ ओव्हरीज, सेकंड पार्ट ए पेअर ऑफ ओव्हिडक्ट or fallopian tubes. Third main part of this system is uterus. Fourth is vagina. Fifth is external genitalia or vulva. Sixth part is a pair of vestibular glands. And last part, that is seventh part, is pair of mammary glands. पुन्हा एकदा बघूया आपण. A pair of ovaries, a pair of oviduct, uterus, vagina, external genitalia or vulva, a pair of vestibular glands. Last part is a pair of mammary glands. आता या सोबत इथं तुम्हाला डायग्राम पाहायला मिळते. या डायग्राम मध्ये हे जे पार्ट नमूद केलेले आहेत ते पार्ट्स इथे दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. पहिला पार्ट जो आहे ओव्हरीज, also called as female gonads, 2 in number, placed either side of uterus. डिटेल्स पुढे बघूया आपण. सेकंड मेन पार्ट ओव्हिडक्ट, इथे दाखवते ओव्हिडक्ट. इकडे एक ओव्हिडक्ट. द अदर नेम ऑफ ओव्हिडक्ट इज फॅलोपियन ट्यूब्स. दे आर टू इन नंबर, स्टार्ट फ्रॉम ओव्हरीज अँड एंड्स इन यूटेरस. थर्ड पार्ट यूटेरस. यूटेरस हा मेन पार्ट जो आहे, इट इज ए pouch like bag like structure or pear shaped structure, also called as womb, WOMB, womb. uterus याला आपण गर्भाशय असं म्हणतो. आणि जी कॅव्हिटी आहे, द डेव्हलपमेंट ऑफ फिटस इनटू यंग वन टेक्स प्लेस इनसाइड द यूटेरस. तर हा मेन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा पार्ट जो आहे याला यूटेरस किंवा मराठीमध्ये त्याला आपण गर्भाशय असं म्हणतो. ठीक आहे. पुढचा चौथा भाग आहे व्हजाइना. द नेक्स्ट पार्ट इज सिलेंड्रिकल ट्यूब लाइक स्ट्रक्चर. इट इज ए कॅनॉल म्हणून आपण, ओपन्स एक्सट्रेड आउटसाइड बाय व्हजाइनल ऑरिफिस और ओपनिंग. दिस इज व्हजाइना. नेक्स्ट पार्ट एक्सटर्नल जेनायटेलिया और व्हल्वा. आता हे जे पार्ट्स आहेत हे पार्ट या डायग्राममध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाहीत. एक्सटर्नल जेनायटेलिया मीन्स the sex part or the genital parts located outside the body, together called as vulva. 5 ते 6 प्रकारचे याच्यामध्ये पार्ट्स असतात. द लिप लाईक फोल्ड्स कॉल्ड एज लॅबिया मेजोरा. त्याच्यात जे असतात लॅबिया मायनोरा. आणखी क्लायटॉरिस, वेस्टिब्यूल यासारखे जे पार्ट्स आहेत ते पार्ट्स एक्सटर्नली लोकेटेड असतात आउटसाइड दी व्हजाइना. इट इज कॉल्ड एज एक्सटर्नल जेनायटेलिया और व्हल्वा. त्यानंतर जसं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण 3 ग्लँड पाहिलं, नावं तुम्हाला आठवतात का पहा. ज्यामध्ये प्रोस्टेट ग्लँड मेलच्या सांगतोय, प्रोस्टेट ग्लँड असेल. त्यानंतर बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स किंवा कॉपर ग्लँड म्हणूया आपण. आणि त्यामध्ये वीर्य तयार करण्यामध्ये जी ग्लँड भाग घेते ते जी ग्लँड आहे त्या ग्लँडचं सेक्रिशन प्रोस्टेट ग्लँड आणि कॉपर ग्लँड या ज्या ग्लँड्स आहेत, 3 प्रकारच्या ग्लँड्स या मेलमध्ये असतात. त्यामध्ये सेमिनल व्हेसिकल्स म्हणजे आपण, प्रोस्टेट ग्लँड आणि
बल्ब युरेथ्रल किंवा कॉपर ग्लँड, ते स्त्राव तयार करण्यास किंवा सिमेंट तयार करण्यामध्ये ते भाग घेतात किंवा लुब्रिकेशनमध्ये भाग घेतात. तसं या फिमेल रिप्रोड्यूस सिस्टीममध्ये 2 प्रकारच्या ग्लँड्स पाहायला मिळतात. आता पहिला ग्लँडचा प्रकार जो आहे त्या जोडीने असतात. ए पेअर ऑफ वेस्टिब्युलर ग्लँड, इट इज होमोलोगस टू कॉपर ग्लँड. म्हणजे पेनीच्या आतल्या साईडला जशा एक ल्युब्रिकंट स्त्राव तयार करतात फॉर ल्युब्रिकेशन मेलमध्ये, तसं व्हाजायनाच्या दोन्ही साईडला, आता व्हाजायना इट इज ए मस्क्युलर कॅनॉल, त्याच्या इनर साईडला या दोन्ही बाजूला 2 ह्या ग्लँड्स असतात. इट इज होमोलोगस टू कॉपर ग्लँड and it secrete a lubricating fluid which lubricate the inner passage of vagina during sexual excitement or copulation process. हा वेस्टिब्युलर ग्लँडचा भाग आहे. त्यानंतर शेवटचा भाग जो आहे ए पेअर ऑफ मॅमरी ग्लँड, इट इज आल्सो कॉल्ड ॲज मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड. इट इज यूज्ड फॉर टू फीड द यंग वन ऑर बेबी. तर या पहिल्या स्लाईडमध्ये आपण थोडीशी या फिमेल रिप्रोड्यूस सिस्टीम याचं जे मेन पार्ट्स आहेत या डायग्राममध्ये मेन पार्ट तुम्हाला दाखवले आणि जे मेन पार्ट्स आहेत ते मेन पार्ट्स 1 ते 7 त्याची नावं तुम्हाला या स्लाईडमध्ये पाहायला मिळाली. आता 1 बाय 1 आता पहिला भाग जो आहे ओव्हरीज, त्यानंतर ओव्हिडक्ट, युटेरस, व्हाजायना असे क्रमानं भाग आपण या डिटेलमध्ये डायग्रामच्या सहाय्याने आपल्याला पाहायचे आहेत. ठीक आहे, पुढची स्लाईड बघूया आपण. आता ओव्हरीज 2 आपण पाहिल्या. 2 in number, also called as female gonads or sex organ, a pair located in the upper lateral part of the pelvis near the kidneys. म्हणजे उदरपोकळीच्या साईडला बाजूला म्हणूया नियर द किडनी, दोन्ही बाजूला 2 या ओव्हरीज असतात, ज्याला मराठीमध्ये बीजांड असं म्हणूया. हेल्ड इन पोझिशन बाय लिगामेंट बाय अटॅचिंग इट टू द युटेरस अँड ॲबडॉमिनल वॉल. ओव्हरीज आर सॉलिड ओव्हल आल्मंड और राउंडेड शेप्ड ऑर्गन्स. साईज जर आपण पाहिली 3 cm इन लेंथ, 1.5 cm इन ब्रीथ आणि 1 cm इन थिक. आता तेच डायग्राममध्ये जर आपल्याला हा भाग पाहायचा म्हटलं तर इथं एक ग्लँडचं पोझिशन आहे. आता उदरपोकळीमध्ये किंवा ओटीपोटामध्ये ही सिस्टीम म्हणजे पोटाच्या खालचा भाग म्हणूया आपण, पेल्विसच्या वर ही फिमेल रिप्रोड्यूस सिस्टीम पाहायला मिळते. आणि युटेरस सेंट्रल साईडला, सेंट्रल पोझिशनला आणि त्याच्या दोन्ही बाजूला 2 ह्या राउंडेड और आल्मंड शेप्ड ह्या बॉडीज असतात. तर दे आर हेल्ड बिटवीन ओव्हिडक्ट अँड युटेरस, मिडल इन पोझिशन, या दोन्ही पार्टच्या मध्ये बाय लिगामेंट, दी अटॅच्ड बाय लिगामेंट. आता या 2 ओव्हरीज आहेत, आल्सो कॉल्ड एज फिमेल गोनॅड्स और प्रायमरी सेक्स ऑर्गन्स. याची साईज आपण पाहिली 3 cm याची विड्थ असेल, तर थोडंसं राउंडेड आल्मंड शेप्ड आहे. आता फंक्शन जे आहेत, महत्त्वाचे फंक्शन आहेत, याला प्रायमरी सेक्स ऑर्गन का म्हणतात, तर महत्त्वाचं फंक्शन जे आहे इट प्रोड्युसेस, पहिलं महत्त्वाचं फंक्शन जे आहे मेन फंक्शन ऑफ ओव्हरी, इट प्रोड्युसेस फिमेल गॅमेट और एग और ओव्हम. सेकंड फंक्शन इट प्रोड्युसेस फिमेल सेक्स हार्मोन एस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. आता इथं याचं फंक्शन दिलेलं प्रोडक्शन ऑफ फिमेल गॅमेट, एग और ओव्हम. आता प्रोड्युसेस मेनली 2 हार्मोन एस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन. मेन ही 2 हार्मोन्स आहेत. तर त्याच्या जोडीला ॲक्टिव्हिन, इनहिबिन ही थोडक्या प्रमाणात तयार होतात. पण मेन हार्मोन जे आहेत दे आर एस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. आता इथं ही जी ओव्हरी आहे याचं ELS किंवा लॉन्जिट्युडिनल सेक्शन इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रत्येक ओव्हरीमध्ये जी एग्स तयार होण्याची प्रोसेस जी असते, द प्रोसेस इज कॉल्ड एज oogenesis, ही इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला माहीत झालेलं आहे की फिमेलमध्ये जे फिमेल गॅमेट्स तयार होतात दे आर टेक्स प्लेस और प्रोड्युस्ड इन ओव्हरीज और फिमेल गोनॅड्स. मेलमध्ये ते टेस्टिसमध्ये तयार होतात बाय द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. तसं या फिमेल ओव्हरीमध्ये फिमेल गॅमेट तयार होण्याची प्रक्रिया जी चालू असते
The process is called as oogenesis. The process is called as oogenesis. आता या उभ्या छेदामध्ये किंवा लॉन्जिट्युडल सेक्शनमध्ये या ओरीमध्ये दोन भाग दिसतात. आता सेंट्रलचा हा ब्लड व्हेसल्स सेल्स वगैरे हा जो भाग मधला जो मिडल दिसतोय याला मेडुला समोर. मिडल पार्ट इज कॉल्ड एज मेडुला किंवा सेंट्रल पार्ट इज कॉल्ड एज मेडुला अँड द आउटर पार्ट, दिस आउटर पार्ट इज कॉल्ड एज कॉर्टेक्स. म्हणजे असं म्हणता येईल इंटरनली ओरी इज डिफरन्शिएटेड इंटू टू रिजन्स. The outer region is called as cortex and the central or middle region is called as medulla. आता cortex या region मध्ये there are number of rounded structures called as follicles. आता या follicles मध्ये female gamete तयार होण्याची प्रक्रिया चालू राहते. म्हणजे follicles जे आहेत डेव्हलपमेंट ही cortex मध्ये पाहायला मिळते. तर त्याच्या बाहेर जी मेम्ब्रेन आहे आउटर लेयर म्हणूया आपण, याला टुनिका अल्बिजिनिया म्हटलं जातं. आणि त्याच्या इनर लेयरला जर्म सेल्स असतात ज्याला जर्मिनल इपिथिलियल म्हणूया आपण, इनर लेयर ऑफ सेल. आणि या जर्म सेलपासून द एग्स किंवा उगुण्या तयार होतात आणि त्या उगुण्यानंतर हे प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल आणि त्यानंतर मॅच्युअर फॉलिकल आणि त्याच्यामध्ये मॅच्युअर एग तयार होतं. तर ही oogenesis प्रोसेस ही आफ्टर ज्यावेळी प्रेग्नन्सी पिरियडमध्ये फिमेल बेबी 12 वीकचे होते, 3 महिन्याचे होते, ह्या 3 महिन्यानंतर या ओरीमध्ये उगुण्या तयार व्हायला सुरुवात होते. उगुण्या तयार व्हायला सुरुवात होते आणि बिफोर बर्थ ही संख्या म्हणजे उगुण्या जी आहे ज्यापासून हे फॉलिकल्स तयार होतात, फिमेल गॅमेट्स त्यामध्ये तयार होतात, ती उगुण्याची संख्या प्रत्येक ओरीमध्ये साधारणतः 2 मिलियन एवढी असते, इतकी प्रचंड असते. म्हणजे फिमेल बेबी मदरच्या युटरसमध्ये त्याची वाढ होत असताना आफ्टर 12 वीक्स किंवा ॲट 12 वीक्स, ॲट 3 months, each ovary of that baby shows 2 millions of oogonia. जे oogonia, दिस आर प्रिमिटिव्ह स्टेजेस ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल किंवा एग असं म्हणता येईल. त्यानंतर आफ्टर बर्थ ही संख्या कमी कमी होत पाहायला मिळते. आफ्टर बर्थ देर इज ओनली 1 million oogonia इन ईच ओव्हरी. आणि मग ॲट प्युबर्टी ही संख्या आणखी कमी होते. प्युबर्टी दॅट इज ॲट द एज ऑफ मॅच्युरिटी, जिथं मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते किंवा ग्राफाइन फॉलिकल डेव्हलप व्हायला सुरुवात होते किंवा चाइल्ड बिअरिंग एज ज्यावेळी स्टार्ट होतं त्या एजला प्युबर्टी एज म्हणूया आपण. दॅट इज 13 to 15 years म्हणूया आपण किंवा 12 पासून 15 yearsपर्यंत ही मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते. आणि त्या स्टेजला जर ही संख्या आपण उगवण्याची पाहिली तर ती 40,000वर आलेली असते. आता हे कंटिन्युअसली देर इज ए डिक्रीजिंग नंबर ऑफ oogonia फ्रॉम 2 millions to 40,000. द प्रोसेस इज कॉल्ड एज ॲट्रेशिया. तर ॲट्रेशिया म्हटलं जातं. आणि मग गर्ल ॲट प्युबर्टी म्हणजे 13 किंवा बिटवीन 12 to 15 years म्हणूया आपण, ज्यावेळी फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते त्याला त्यामध्ये हे फॉलिकल्स म्हणजे जे oogonia आहेत दे डेव्हलप इंटू प्रायमरी फॉलिकल डेव्हलप्स इंटू सेकंडरी फॉलिकल्स डेव्हलप्स इंटू टर्शरी फॉलिकल किंवा ज्याला आपण ग्राफाइन फॉलिकल किंवा मॅच्युअर फॉलिकल असं म्हटलं जातं. आता ही मेन्स्ट्रुअल सायकल ही जी सुरू होते इट स्टार्ट ॲट द एज ऑफ 12 to 13 years of age and it stops at the age of 45 to 50 years age. आणि ही जी रिप्रोडक्टिव्ह एज जी आहे, रिप्रोडक्टिव्ह एज इन फिमेल इट इज अबाउट 32 years. आता याच्यामध्ये आपल्याला याचं कॅल्क्युलेशन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे जे कॅल्क्युलेशन आहे ग्राफाइन फॉलिकल
च्या अनुषंगानं म्हणजे जे oocytes तयार होतात किंवा फॉलिकल्स तयार होतात ते नेमके कसे तयार होतात आता या डायग्राममध्ये त्यामध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे जे उगुण्या तयार होतात म्हणजे ॲट दी 3rd मंथ ऑफ प्रेग्नन्सी म्हणूया आपण देर आर अबाउट 2 मिलियन्स oogonia इन ईच ओव्हरी। त्यानंतर आफ्टर बर्थ 1 लाखांना संख्या कमी होते। त्यानंतर ॲट दी प्युबर्टी ती अगदी 40,000 वर येते। तर ही डिक्रीजिंग नंबर ऑफ oogonia द प्रोसेस इज कॉल्ड ॲज ॲट्रिशिया। आता मग सांगितल्याप्रमाणे आता फर्स्ट सायकल याला मेनार्च म्हटलं जातं। इट कम्स ॲट द एज ऑफ प्युबर्टी म्हणजे 12 किंवा 13 किंवा 14-15 या एजला ही पहिली सायकल मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते। द फर्स्ट सायकल इज कॉल्ड ॲज मेनार्च आणि ह्या मेनार्च सायकलमध्ये आता हा प्रायमरी फॉलिकल म्हणजे oogonia असतो तो प्रायमरी फॉलिकलमध्ये रूपांतरित होतो। त्यामध्ये हळूहळू फिमेल गॅमेट डेव्हलप व्हायला सुरुवात होतो। प्रायमरी फॉलिकल डेव्हलप्स इनटू सेकंडरी फॉलिकल म्हणजे हे कॉर्टेक्स रिजनमध्ये हे जे फॉलिकल्स आहेत ते आकारानं कधी डेव्हलपमेंट होते आणि एक स्टेज येते त्याला ग्राफाइन फॉलिकल म्हणूया आपण। आता मेन्स्ट्रुअल सायकल इन फिमेल त्याचं ड्युरेशन जो आहे हे आपल्याला माहीत असावा। द ड्युरेशन ऑफ ईच मेन्स्ट्रुअल सायकल इन नॉर्मल फिमेल इज 28 डेज। 28 डेज आणि ह्या 28 डेजचा कालावधी जो आहे त्यामध्ये द चेंजेस टेक्स प्लेस इन ओव्हरी अल्टरनेटिव्हली ईच ओव्हरी अल्टरनेटिव्हली। आता एका मेन्स्ट्रुअल सायकलला समजा पहिल्या लेफ्ट ओव्हरीमध्ये ह्या चेंजेस किंवा ग्राफाइन फॉलिकल तयार झालं एक झालं ते रिलीज झालं ओव्ह्युलेशन झालं। सेकंड मेन्स्ट्रुअल सायकलला दुसऱ्या महिन्यामध्ये राईट साईडच्या ओव्हरीमध्ये हे फॉलिकल डेव्हलपमेंट ही प्रोसेस सुरू होते अल्टरनेटिव्हली। त्याचबरोबर युटरसमध्ये ज्या चेंजेस होतात ते वेगळे असतात। तर अल्टरनेट किंवा कंटिन्युअस चेंजेस टेक्स प्लेस इन ओव्हरी अँड युटरस ऑफ फिमेल इट इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल। तर मेन्स्ट्रुअल सायकलच्या डिटेल्स किंवा त्या स्टेजेस जे आहेत त्या वेगळ्या पार्टमध्ये आपल्याला डिटेलमध्ये हा भाग पाहायचा आहे। तर ठीक आहे पहिल्या सायकलमध्ये हे एक किंवा फॉलिकल्स तयार व्हायला सुरुवात होते। प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलचा पिरियड हा 28 डेज असतो आणि 28 दिवस जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर वर्षामध्ये साधारणतः देर आर 13 सायकल्स। एकामध्ये 30-31 दिवस गृहीत धरले तर एका वर्षामध्ये देर आर अबाउट 13 सायकल्स। आणि मग आता हे आपण पाहिलं की फर्स्ट सायकल 12 ते 13 या वर्षी म्हणूया आपण ॲट द एज ऑफ 12 to 13 एजला येते त्याला मेनार्च असं म्हटलं जातं। आणि द स्टॉपिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे फॉर्मेशन ऑफ एग ही ओव्हरीमध्ये तयार होण्याची प्रक्रिया इट कम्स ॲट द एज ऑफ 45 to 50 इयर्स। आणि मग 12, 13 आणि 45 to 50 असंचा डिफरन्स काढला किंवा त्याचं अंतर काढलं तर इन फिमेल नॉर्मल फिमेल द रिप्रोडक्टिव्ह एज इज ओनली अबाउट 32 इयर्स म्हणजे फक्त 32 वर्ष ही फिमेलमध्ये जननक्षम असतात। पुरुषामध्ये तसं नाही। पुरुषामध्ये की 13 ते 17, 18 या वयापासून देर इज ए प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट टेक्स प्लेस इन टेस्टीज अप टू डेथ म्हणूया आपण। तर हा जननक्षम काळ मेलमध्ये हा जास्त प्रोलॉंग्ड असतो अप टू डेथ म्हणूया आपण। तसं फिमेलमध्ये असत नाही। द रिप्रोडक्टिव्ह एज ओनली फ्रॉम 12 to 13 एज अप टू 45 to 50 एज। आता स्टॉपिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज कॉल्ड ॲज मेनोपॉज आणि स्टार्टिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज कॉल्ड ॲज मेनार्च। तर मेनार्च आणि मेनोपॉज यातलं जे अंतर आहे ते आहे 32 इयर्स। आता मगाशी आपण म्हटलं की मेन्स्ट्रुअल सायकलचा कालावधी हा एका मेन्स्ट्रुअल सायकलचा कालावधी हा 28 डेज असतो आणि त्यामुळं एका वर्षामध्ये जवळपास साधारणतः 13 मेन्स्ट्रुअल सायकल नॉर्मल फिमेलमध्ये पाहायला मिळतात। तर एका वर्षामध्ये 13
तर 32 इयर्समध्ये साधारणतः 32 इंटू 13 तर साधारणतः 416 416 मेन्स्ट्रुअल सायकल नॉर्मल फिमेलमध्ये येतात आणि 416 मध्ये म्हणजे 416 हे एग्स तयार होतात. जे आपण पाहिलं की बेबी मदर युटेरसमध्ये वाढत असताना ॲट दी 3rd मंथ देर आर अबाउट 2 मिलियन्स ऑफ ऊगोनिया म्हणजे ज्यापासून एग्स तयार होतात असे 2 मिलियन्स ऊगोनिया असतात. आफ्टर बर्थ 1 मिलियन्स राहतात, 1 मिलियन कमी होतात. ॲट दी प्युबर्टी ही संख्या 40,000वर येते. प्युबर्टी म्हणजे 12 to 13th एज म्हणजे ज्यावेळी मेन्स्ट्रुअल सायकल तयार होते त्यावेळी प्रत्येक ओव्हरीमध्ये फक्त 40,000 ऊगोनिया राहतात. मात्र या 40,000 ऊगोनियामधून फक्त आता रिप्रोडक्टिव्ह एज आणि मेन्स्ट्रुअल सायकल कॅल्क्युलेशन केलं तर 416 मेन्स्ट्रुअल सायकल नॉर्मल फिमेलमध्ये येतात आणि त्या 416 मेन्स्ट्रुअल सायकलच्या 416 एगच फक्त मॅच्युअर होतात आणि रिलीज होतात. हे कॅल्क्युलेशन आहे. तर इथं या डायग्राममध्ये आपल्याला इथं प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, हा टर्शरी किंवा मॅच्युअर फॉलिकल किंवा ग्राफाईन फॉलिकल म्हणूया त्याचं स्ट्रक्चर डिटेलमध्ये आपल्याला पाहायचं आहे. आता ॲट दी 14 डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल आता 13 दिवसापर्यंत हे ग्राफाईन फॉलिकल तयार होतं. 14व्या दिवशी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ LH लुटिनायझिंग हार्मोन फ्रॉम पिट्युटरी ग्लँड द outer wall of ovary burst. Also the wall of Graphene follicle ruptures and thus the formed mature female gamete that is egg releases outside the wall of ovary. This process is called as ovulation. It takes place at the 14th day of menstrual cycle. ओव्हुलेशन झाल्यानंतर रिमेनिंग पार्ट ऑफ ग्राफाईन फॉलिकल इज कन्व्हर्टेड इनटू ए endocrine gland or this yellowish white structure called as कार्पस luteum. आता एक जर फर्टिलाइज झालं, आता एक फिम्ब्रीने कॅप्चर केलं युटेरसमध्ये, फॅलोपियन ट्यूबमध्ये जर स्पर्म आले त्यावेळेला झायगोट तयार झाला आणि प्रेग्नन्सी मेंटेन झाली तरी हा कार्पस luteum acts as a endocrine gland and secrete a hormone called as progesterone. It is also called as pregnancy hormone which maintain or essential for to maintain pregnancy state of uterus. म्हणजे जर प्रेग्नन्सी फर्टिलायझेशन झालं, झायगोट तयार झाला आणि प्रेग्नन्सी मेंटेन झाली तर काही काळ हा रिमेनिंग पार्ट ऑफ ग्राफाईन फॉलिकल कन्व्हर्टेड इनटू a gland-like structure, endocrine gland-like structure called as कार्पस luteum. आणि मग up to some days of pregnancy period, it is live or it is working condition. It secrete a hormone called as progesterone which maintain pregnancy state of uterus. आणि जर fertilization झालं नाही तर this कार्पस luteum is converted into a white and dead or scar-like structure called as carpus albicans आणि त्यानंतर ते destroy itself within the medulla. तर अशा प्रकारे ही मग त्यानंतर पुन्हा मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये हे प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल पुन्हा तयार होतात आणि पुन्हा 14व्या दिवशी हे प्रत्येक महिन्याला ह्या स्टेजेस जे आहेत किंवा डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल ही अप टू मेनोपॉज फिमेल ओव्हरीमध्ये अल्टरनेटिव्हली ही डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल एक तयार होणे प्रोसेस ही अल्टरनेटिव्हली चालू राहते. ठीक आहे. आता पुढच्या डायग्राममध्ये आता जो भाग आपण पाहिला की इंटरनल स्ट्रक्चर, आता मेडुला, कॉर्टेक्स, मेडुला म्हणजे सेंट्रल पार्ट जो ओव्हरीचा आहे, कनेक्टिव्ह टिश्यू ब्लड व्हेसलमध्ये असतात. कॉर्टेक्स म्हणजे आउटर पार्ट, एक्सटर्नल कवर्ड बाय जर्मिनल इपिथिलियम. आणि कॉर्टेक्समध्ये जे आहे आपण सांगितलं प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, तो कॉर्टेक्सचा भाग. आता या कॉर्टेक्समध्ये हा ग्रॅन्युलर असतो, शोज लार्ज नंबर ऑफ मासेस ऑफ सेल कॉल्ड ओव्हेरियन फॉलिकल्स. ड्युरिंग डेव्हलपमेंट इमॅच्युअर ओव्हा डिवाइड मायटोटली टू फॉर ओगोनिया. आता जे पाहिलं आपण, बाय द एंड ऑफ 12 वीक द ओव्हरी इज फुल्ली फॉर्म्ड.
म्हणजे द प्रोसेस ऑफ oogenesis स्टार्ट बिफोर बर्थ ऑफ फिमेल बेबी. म्हणजे मदरच्या युटरसमध्ये फिमेल बेबीची डेव्हलपमेंट होत असताना ॲट दी 12th वीक म्हणजे ॲट दी थर्ड मंथ म्हणूया आपण, ही ओव्हरी फुल्ली फॉर्म बेबीमध्ये झालेली, फिटसमध्ये झालेली असते. आणि त्याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे देर आर 2 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल इन इट. त्यानंतर ते पाहिलं आपण की ड्युरिंग बर्थ आता हे प्रायमॉर्डियल फॉलिकल तयार होतात, त्यापासून प्रायमरी oocyte तयार होतात. आता हे 2 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल इन फिटल ओव्हरी जे असतात त्यातले ओनली अबाउट 1 मिलियन रिमेन ॲट दी बर्थ. म्हणजे बर्थवेळी 2 मिलियन पैकी फक्त 1 मिलियन राहतात आणि ओनली अबाउट 40,000 रिमेन ॲट दी टाईम ऑफ प्युबर्टी. म्हणजे ज्या 12-13 वर्षी मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते, प्युबर्टी एज म्हणूया आपण, त्यावेळी ही संख्या फक्त प्रायमॉर्डियल फॉलिकलची 40,000वर आलेली असते. आता हे लार्ज स्केल ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ प्रायमरी फॉलिकल ड्युरिंग ग्रोथ, द प्रोसेस इज कॉल्ड ॲज ॲट्रेसिया. द डेव्हलपमेंट ऑफ प्रायमरी फॉलिकल इंटू ग्राफाइन फॉलिकल रिस्टार्ट ऑन साइट ऑफ प्युबर्टी. म्हणजेच प्युबर्टी किंवा मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झाल्यानंतरच या प्रायमरी फॉलिकलचं कन्व्हर्शन किंवा डेव्हलपमेंट ही मॅच्युअर किंवा ग्राफाइन फॉलिकलमध्ये होते. आणि 13व्या दिवसापर्यंत हे ग्राफाइन फॉलिकलमध्ये एग तयार होतं. 14व्या दिवशी त्याचं ओव्हुलेशन होतं, त्यातला एग हा ओव्हरीच्या आउटसाइडला रिलीज होतो. द प्रोसेस इज कॉल्ड ॲज ओव्हुलेशन. During each menstrual cycle, only one of the primordial follicles start growing to form a group, the Graafian follicle. In each cycle, alternatively, one of the two ovaries produces the Graafian follicle. The first cycle is called as menarche, begins normally at about 13 years, and menopause, that is stopping of the cycles, happens at the age of 45 to 55 years. Thus, reproductive age is about 32 years. Thus, during reproductive age, female produces about 416 eggs. ते कॅल्क्युलेशन मागायचं इथं दिलेलं पहा. 32 हे रिप्रोडक्टिव्ह एज आहे, जननक्षम वय ज्याला म्हणूया आपण फिमेलमध्ये. एका वर्षामध्ये 13 मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये 13 एग्स तयार होतात. 32 × 13 इज इक्वल टू 414 एग्स. आता ओव्हरीचा हा सेक्शन दाखवलेला आहे, प्रायमॉर्डियल फॉलिकल आहे, त्यापासून हे प्रायमरी फॉलिकल तयार झालेलं आहे. आता ओव्हरियन हिस्टॉलॉजी ऑफ मॅच्युअर फिमेल. आता ओव्हरीची हिस्टॉलॉजी हे आता जे दाखवले तेच आहे. कॉर्टेक्स जो आहे, आउटर पार्ट ऑफ ओव्हरी जो आहे, इंटरनल पाहिला आपण, डिफरंट डेव्हलपमेंट ऑफ द oocyte पाहायला मिळतात. तर ते प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, ग्राफाइन फॉलिकल त्यापासून तयार होतात. ड्युरिंग डेव्हलपमेंट प्रायमरी फॉलिकल चेंजेस इंटू सेकंडरी फॉलिकल. सेकंडरी फॉलिकल ग्रोथ विथ ग्रॅन्युलोसा सेल्स इन्क्रीजेस अँड स्टार्ट प्रोड्युसिंग एस्ट्रोजन हार्मोन. आता ते हार्मोन कुठलं एस्ट्रोजन कोण तयार करतं हे नंतर आपण पाहूया आपण. द सेकंडरी फॉलिकल ग्रोज इंटू मॅच्युअर ग्राफाइन फॉलिकल बाय ॲडिशन ऑफ मोर फॉलिक्युलर सेल्स. द ओव्हुलेशन जी प्रोसेस आहे, आता इथं बघूया आपण, ते डायग्राममध्ये तुम्हाला दाखवतो. ग्राफाइन फॉलिकल मूव्स टुवर्ड सरफेस ऑफ ओव्हरी अँड प्रेसेस अगेन्स्ट थिन वॉल ऑफ ओव्हरी, रिझल्टिंग रिलीज ऑफ एग बाय रप्चरिंग वॉल ऑफ ओव्हरी अँड वॉल ऑफ ग्राफाइन फॉलिकल. Thus, a egg is released from ovary. The process is called as ovulation. The remaining part of follicle changes into a temporary endocrine gland called as corpus luteum. ते सांगितलं आपण, ते दाखवूनंतर. If fertilization does not take place, the corpus luteum degenerate into a white scar called as corpus albicans. आता इथं हे ओव्हुलेशन दाखवलेलं आहे पहा. आता या ओव्हुलेशनमध्ये 13th डे पर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल 13 डे पर्यंत ग्राफाइन फॉलिकल तयार होतं. ऑन द 14th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, द ग्राफाइन फॉलिकल ruptures, the wall of ovary ruptures and the mature egg releases from ovary in the peritoneal cavity. The process is called as ovulation. किंवा असं म्हणता येईल, the ovulation means
the process of release of egg, mature egg from rupturing wall of graphene follicle and wall of ovary in peritoneal cavity called ovulation. After ovulation, if fertilization occurs, the remaining part of graphene follicle converted into a living tissue which acts as endocrine gland called as corpus luteum, which continuously secrete a hormone called as progesterone, maintain pregnancy state of uterus, and hence it is also called as pregnancy hormone. If fertilization does not take place, जर fertilization झालं नाही तर this corpus luteum converted into a white dead tissue called as corpus albicans. Later on corpus albicans can degenerate. ठीक आहे. आता पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तो आहे नेक्स्ट पार्ट. ओव्हुलेशन झालं त्यानंतर इथं ओव्हुलेशन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा ही ग्राफाइन फॉलिकल आहे. ऑन द 14th day of menstrual cycle, the wall of graphene follicle as well as wall of ovary ruptures and there is a release of mature egg in peritoneal cavity. उदर पोकळीमध्ये एग येत. The process is called ovulation. त्यानंतर हे कार्पस लुटियम तयार होतं. जर फर्टिलायझेशन झालं नाही तर कार्पस लुटियम पासून कार्पस अल्बिकन्स तयार होतं. त्यानंतर ते डिजनरेट होतं. ठीक आहे. आता पुढचा जो भाग आहे ग्राफाइन फॉलिकल, जे मॅच्युअर फॉलिकल. द ग्राफाइन फॉलिकल आउटर वॉल जे आहे याला थिका एक्सटर्ना म्हटलं जातं. ग्रीन कलर दाखवलेले आहे. आणि आतली वॉल जे आहे इट इज कॉल्ड एज थिका इंटरना. तर थिका इंटरना इट सेक्रेट ए हार्मोन कॉल्ड एज एस्ट्रोजेन. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप होण्यामध्ये याचा मोठा रोल असतो. एस्ट्रोजेन हा ग्राफाइन फॉलिकल किंवा मॅच्युअर फॉलिकलचे इनर वॉल जे आहे थिका इंटरना प्रोड्युसेस ए हार्मोन कॉल्ड एज एस्ट्रोजेन, कॉल्ड एज फिमेल हार्मोन, विच डेव्हलप फिमेल सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. ठीक आहे. त्यानंतर आतले वॉल जे आहे स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसम आणि हा मॅच्युअर एग आहे. द कॅव्हिटी इज कॉल्ड एज अँट्रम. त्यानंतर मॅच्युअर एग आत हा न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे. त्यानंतर ही वॉल जे व्हायटलाइन मेम्ब्रेन आहे. त्यानंतर त्याच्यावरची आहे झोना पेलुसोडा मेम्ब्रेन आहे. तर एकंदरीत हे मॅच्युअर फॉलिकलचं स्ट्रक्चर आहे. तर इथं आता जे सांगितलं तेच आहे. सेकंडरी oocyte सराउंडेड बाय ए नॉन सिल्वर लेयर झोना पेलुसोडा secreted by vitelline membrane of oocyte. The outer protective and fibrous layer is called as theca externa. हे ग्राफाइन फॉलिकलची बाहेरची लेयर जी आहे ही हिरवी लेयर याला थिका एक्सटर्ना, आतली थिका इंटरना आणि त्यातली आत जी आहे ही एगला कव्हर जे असतात स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसम. त्यानंतर ज्या स्टॉकवर हा एग रेस्ट होतो त्याला क्युमुलस ओफोर्स म्हटलं जातं. आणि एकच्या ज्या लेयर आहेत बाहेरच्या आतली लेयर असते त्याला व्हायटलाइन मेम्ब्रेन म्हटलं जातं. ही व्हायटलाइन मेम्ब्रेन आणि त्याच्या बाहेर जे आहे त्याला झोना पेलुसिडा म्हटलं जातं. कॅव्हिटी कॉल्ड एज अँट्रम कॅव्हिटी. तर तेच इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं आता पहिला पार्ट जो आहे तो इथं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा संपतो. आता दुसरा भाग जो आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा दुसरा भाग आपल्याला इथं पाहायचा आहे. त्याच्यामध्ये राहिलेले पार्ट्स इथं आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं बघा या सेकंड पार्टमध्ये आता इथं तुमच्या स्लाइडवर पाहायला मिळते बघा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सेकंड पार्ट. आपण थोडा हा प्ले करून बघूया. आपण इथं पहिल्या भागामध्ये प्रामुख्याने आपण ओव्हरी हा भाग विस्ताराने पाहिला. ओव्हरी, आता ओव्हरीचं इंटरनल स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये एग्स कसे तयार होतात, त्यानंतर ओव्हुलेशन म्हणजे काय, या सगळ्या बाबी इथं पाहिल्या आपण. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे पार्ट्स आहेत राहिलेले पार्ट्स आपल्याला या सेकंड पार्टमध्ये पाहायचे आहेत. पहिल्याच स्लाइडमध्ये आपण ते पार्ट पाहिलेले होते. पुन्हा एकदा आपण जरा बघूया. पहिला पार्ट आपण ओव्हरी पहिल्या भागामध्ये डिटेलमध्ये पाहिला आपण. दुसरा भाग आहे
ही फॅलोपियन ट्यूब्स ऑल्सो कॉल्ड ॲज ओव्हिडक्ट्स. तिसरा पार्ट जो आहे हा युटेरसचा भाग आहे. त्यानंतर मस्क्युलर कॅनॉल विच ओपन्स आउटसाइड द बॉडी व्हजायना. त्यानंतर जे भाग आहेत एक्सटर्नल जेनायटेलिया पार्ट्स लोकेटेड आउटसाइड दी व्हजायना. त्यानंतर वेस्टिब्युलर ग्लँड्स आणि मॅमरी ग्लँड्स. ठीक आहे. आता इथं आपल्याला ओव्हिडक्ट हा भाग पाहायचा आहे. आता ओव्हिडक्ट these are 10 to 15 cm in length. Proximal end opens near the ovary. आता हे प्रॉक्सिमल एंड ओव्हिडक्ट म्हणजे बीजवाहक नलिका ज्याला म्हणूया. 2 बीजवाहक नलिका असतात. 10 ते 15 cm याची लांबी असते. 3 भाग याचे असतात. जो भाग ओव्हरीचा तो ओपन असतो दिस इज कॉल्ड ॲज इनफंडिब्युलम. द मिडल पार्ट इज कॉल्ड ॲज एम्प्युला and the basal part which opens into uterus called as isthmus. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ओव्हिडक्ट म्हणजे बीजवाहक नलिका also called as फॅलोपियन ट्यूब्स. 2 असतात, या साईडला एक, या साईडला एक. ओव्हरीमध्ये ओपन जो भाग होतो, जे ओपनिंग आहे त्याला ओस्टियम म्हटलं जातं. ओपनिंग ओस्टियम and the ostium is surrounded by finger like projections. These are called as फिमरी. त्याला फिमरी म्हटलं जातं. आता बोटासारखे हे जे फिमरी असतात याचं काम काय, तर ओव्ह्युलेशन प्रोसेसमध्ये जे एग रिलीज होतं, द एग इज इमिजिएटली कॅप्चर्ड बाय फिम्ब्री ऑफ द इनफंडिब्युलम. आता एग कॅप्चर झाल्यानंतर एम्प्युला ह्या भागामध्ये एक 2 ते 3 दिवस 72 तास इथं रेस्ट होत स्टॅग्नंट. त्या काळामध्ये या व्हाजायनाच्या पॅसेज थ्रू द स्पर्म आले, सिमेन आलं, त्यातले स्पर्म या एम्प्युलामध्ये येतात आणि ह्या एम्प्युला या भागामध्ये फर्टिलायझेशन प्रक्रिया घडते. म्हणजे ओव्हिडक्टच्या एम्प्युला ह्या भागामध्ये फलन प्रक्रिया घडते हे लक्षात ठेवायचं. द फर्टिलायझेशन टेक्स प्लेस इन एम्प्युला ऑफ ओव्हिडक्ट ऑर फॅलोपियन ट्यूब. तर हा मिडल पार्ट ऑफ ओव्हिडक्ट. त्यानंतर इस्थमस हा नॅरो भाग जो असतो इट ओपन्स इन युटेरस. तर हा ओव्हिडक्टचा भाग झाला. ठीक आहे. आता दुसरा भाग जो आहे तो आहे हा मेन पार्ट ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. इट इज ए ट्रायंग्युलर पेयर शेप्ड पार्ट, मस्क्युलर पार्ट कॉल्ड ॲज युटरस ऑर ओम्ब, WOMB ओम्ब. आता याचे 3 पार्ट पाहायला मिळतात. हा अप्पर डोम शेप्ड पार्ट इज कॉल्ड ॲज फंडस. हा पार्ट जो आहे इट इज कॉल्ड ॲज बॉडी. आणि खालचा पार्ट जो आहे इट इज कॉल्ड ॲज सर्विक्स. हा सर्विक्स पार्ट आहे. आता फंडसमध्ये दोन्ही बाजूच्या 2 या बीजवाहक नलिका ओपन होतात आणि जर इथं फर्टिलायझेशन झालं इथं किंवा इथं तर इम्प्लांटेशन ऑफ झायगोट, फर्टिलायझेशन झालं की झायगोट तयार होतो. तर हा झायगोट या फंडस रिजनमध्ये इम्प्लांट होतो, रुजतो. त्यानंतर त्याची लॅटर डेव्हलपमेंट या युटरसमध्ये होते आणि मग या युटरसचे वॉल जे आहेत, वॉलच्या लेअर जे आहेत त्यातली आतली लेअर जी आहे ही ग्लँड्युलर असते. इट इज कॉल्ड ॲज इंडोमेट्रियम. आता ती मेन्स्ट्रुअल सायकलच्या स्टेजेसनुसार त्याची लांबी किंवा जाडी कमी जास्त होते. इंडोमेट्रियम मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झालं, एग इथं आलं, इथं समजा एग आलं, फर्टिलायझेशन झालं नाही. आता इथं कुशन लाईक एरिया ह्या इंडोमेट्रियमचा तयार होतो टू रिसीव्ह दी फर्टिलाइज्ड एग. म्हणजे एग झायगोट तयार झाला की तो इथं रिसीव्ह करणं, तर रुजवणं किंवा त्याचा पोषण देण्यासाठी या 14व्या दिवसापर्यंत ही युटरसची वॉल किंवा जाडी वाढलेली असते. पण जर फर्टिलायझेशन झालं नाही तर अनफर्टिलाइज्ड एग आणि ही तयार झालेली वॉल डिस्ट्रॉय होते, रप्चर होते आणि इट इज गिव्हन आउट थ्रू मेन्सेस. त्याला मेन्स्ट्रुएशन म्हटलं जातं. तर त्यात ब्लड असेल, अनफर्टिलाइज्ड एग असेल, सेल डेब्रिज, हा सगळा भाग म्हणजे जाडी कमी होते आणि तो बाहेर टाकला जातो फॉर 3 to 4 days. पुन्हा त्याचं रिपेअर केलं जातं. पुन्हा त्यानंतर त्या सायकल किंवा स्टेजेस जे आहेत त्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर आता हा डोम शेप्ड पार्ट जो आहे जिथं की डेव्हलपमेंट ऑफ झायगोट अप टू यंग वन ही प्रोसेस घडते, ज्याला आपलं अर्ली एम्ब्रिओजेनेसिस म्हणूया आपण, तो भाग हा युटेरसचा भाग आहे. त्याचे 3 लेयर असतात.
outer layer is called as perimetrium, it is very thin layer. Middle layer is called as myometrium, it is muscular, and the inner layer it is a glandular. हे 3 लेयर असतात. आता हा डोम शेप्ड पार्ट आहे. त्यानंतर युटरस ओपन्स इनटू सर्विक्स. आता नॅरो पार्ट आहे सर्विक्स. सर्विक्स 2 ओपनिंग असतात. इनर ओपनिंग इनर साइड टू द बॉडी and outer opening outer side to body, म्हणजे it opens into vagina. It is called as cervix. ठीक आहे. तर cervix नंतर vagina it is a 8 to 10 cm a muscular canal opens outside by opening called as vaginal orifice. vaginal orifice. आता vaginal किंवा vaginaचे जे फंक्शन आहेत, it receives erected penis during sexual intercourse or copulation, किंवा it is a pathway of birth of baby किंवा मेन्सेस अशी विविध कार्य या व्हजायनाचे आहेत. त्यानंतरचा भाग येतो ग्लँडचा. त्या बाजूलाच आता ग्लँडच्या अगोदर जे एक्सटर्नल ऑर्गन जे असतात लोकेटेड आउटसाइड दी व्हजायना कॉल्ड ॲज व्हल्वा और एक्सटर्नल जिनायटेलिया, त्याच्यामध्ये कोणते पार्ट ते बघूया आपण. तर या स्लाइडमध्ये आपल्याला फक्त ओव्हरी, हे फॅलोपियन ट्यूब्स, युटेरस, सर्विक्स आणि व्हजायना हे पार्ट पाहायला मिळतात. आता पुढचे जे पार्ट्स आहेत ते आपण इथं पाहायचे आहेत. आता इथं ओव्हिडक्ट दाखवलेला आहे. म्हणजे आता मगाशी ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब जे आपण कॅरेक्टर सांगितले तीच कॅरेक्टर इथं आहेत. ए पेअर ऑफ मस्क्युलर डक्ट्स एक्सटेंड फ्रॉम ओव्हरी टू द युटेरस. Proximal part opens close to ovary and distally it opens in the uterus, 10 to 12 cm in length, internally lined by ciliated epithelium. The 3 भाग त्या ओव्हिडक्टचे असतात. पहिला भाग इनफंडिब्युलम असतो. फनेल शेप्ड पार्ट असतो, ओपन क्लोज टू ओव्हरी. ओपनिंग आहे त्याला ओस्टियम म्हटलं जातं आणि ओस्टियम सराउंडेड बाय फिंगर लाईक प्रोजेक्शन्स, त्याला फिम्ब्री असं म्हटलं जातं. मधला भाग आता फिम्ब्रीचं काम काय आहे, which capture egg released from ovary during ovulation. Ampulla, middle part, long straight part of oviduct. Fertilization of ovum takes place in this region. Isthmus, basal part असतो. Cornea असं म्हटलं जातं. Distal narrow part which opens in uterus. आता uterus हा भाग दाखवला आहे. Uterus also called womb. तर womb असं म्हटलं जातं. Muscular hollow shaped organ behind युरिनरी ब्लॅडर. आता त्याचे डायमेन्शन दिलेलं आहे. गर्भाशयाचे 7.5 cm इन लॉंग, 5 cm ब्रॉड, 2.5 cm थिक. युटरस कॅन बी डिवाइडेड 3 रिजन, फंडस, बॉडी अँड सर्विक्स. आता ह्या डायग्राममध्ये दाखवलं आपण की हा फंडसचा भाग आहे, हा बॉडीचा भाग आहे आणि हा सर्विक्सचा भाग आहे. त्यानंतरच्या स्लाइडमध्ये आता हा फंडस झाला. फंडसमध्ये आपल्याला अप्पर डोम शेप्ड पार्ट, इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रियो ऑकर्स इन फंडस. बॉडी, मिडल पार्ट, ब्रॉड पार्ट ऑफ युटरस टॅपर डाउनवर्ड्स. सर्विक्समध्ये खालचा नॅरो नेक रिजन सारखा भाग असतो. 2.5 cm इन लेंथ, एक्सटेंड इनटू व्हजायना, हॅड 2 ओपनिंग, इंटरनल ओपनिंग टुवर्ड्स बॉडी अँड एक्सटर्नल ओपनिंग टुवर्ड व्हजायना. ठीक आहे. आता युटरन वॉल जे असते त्याचे 3 लेयर असतात. आउटर वॉल इट इज कॉल्ड एज पेरीमेट्रियम, मिडल मस्क्युलर वॉल मायोमेट्रियम आणि इनर वॉल जे आहे ते विसरायचं नाही, ते इंडोमेट्रियम. तर मेन्स्ट्रुअल सायकल स्टेजेस असतात त्यानुसार त्याची जाडी कमी जास्त होत असते. ठीक आहे, त्याला इंडोमेट्रियम म्हटलं जातं. ठीक आहे. आता व्हजायना म्हणजे सर्विक्सपासून एक 8 to 10 cm लॉंग मस्क्युलर कॅनॉल असतो त्याला, किंवा 7 to 9 साधारणतः. इट इज ए ट्युब्युलर फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन, लाइज बिटवीन सर्विक्स अँड व्हेस्टिब्यूल. व्हजायनल वॉल हॅज ए इनर म्युकोसल लाइनिंग, मिडल मस्क्युलर लेअर, आउटर ॲडव्हेंशियल लेअर. द ओपनिंग ऑफ व्हजायना इनटू द व्हेस्टिब्यूल कॉल्ड व्हजायनल ऑरिफिस, म्हणजे आउटर ओपनिंग जे आहे आउटसाइड द बॉडी कॉल्ड एज व्हजायनल ऑरिफिस. The opening is covered partially a fold of mucous membrane called as hymen. Young female मध्ये पाहायला मिळणार. It is symbol of virginity.
Function vagina spa. Vagina acts as a passage for menstrual flow as well as the birth canal during parturition, childbirth. The external genitalia. The external genitalia म्हणजे external genital organs of female located external to the vagina collectively called vulva or pudendum. आता याच्यामध्ये जे पार्ट्स आहेत ते इथे दाखवले आहेत. व्हेस्टिब्यूल, मिडल व्हर्टिकल डिप्रेशन, इन्क्लोजिंग, त्यामध्ये दोन ओपनिंग असतात, युरेथ्रल ओपनिंग आणि व्हाजायनल ओपनिंग वेगळं आहे. युरेथ्रल ओपनिंग इट गिव्हन आउट युरिन, व्हाजायनल ओपनिंग इट गिव्हन आउट मेन्सेस ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. इट इज ए passage of birth of baby. It is inserted erected penis during copulation process. त्यानंतर पुढचे पार्ट लॅबिया मायनोरा आणि लॅबिया मेजोरा. आता लॅबिया मेजोरा आणि लॅबिया मायनोरा हे लिप लाईक फोल्ड असतात. आउटर लिप लाईक फोल्ड त्याला लॅबिया मेजोरा म्हटलं जातं. त्याच्यात आणखी लहान थिन लिप लाईक फोल्ड असतात, त्याला लॅबिया मायनोरा म्हटलं जातं. क्लायटॉरिस ए कोनिकल सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन ॲट द एंटिरियर एंड ऑफ लॅबिया मायनोरा. इट हॅज ए पेअर ऑफ इरेक्टाईल टिश्यू. इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह ऑर्गन. द कार्पोरा कॅव्हर्नोसा होमोलोगस टू पेनिस. The labia may eat a pair of fold skin forming boundary of vulva. It is homologous to scrotum. This surround and protect the other parts of external genitalia and enclose the urethral and vaginal opening in the vestibule. Mons pubis. It is fleshy elevation above labia majora. पाचवा पार्ट आहे. The mons pubis and outer part of labia majora shows pubic hairs. ठीक आहे. आता दोन शेवटच्या ॲसेरी ग्लँड राहिल्या. त्यातली व्हेस्टिब्युलर ग्लँड किंवा बार्थोलिन ग्लँड, जसं पेनिसच्या इनर साईडला दोन्ही कॉपर ग्लँड असतात, स्टिकी सिक्रेट करतात फॉर लुब्रिकेशन, तसं या ग्लँड काम करतात. ए पेअर होमोलोगस टू कॉपर ग्लँड ऑफ मेल ओपन्स इन टू व्हेस्टिब्युल अँड रिलीज लुब्रिकेटिंग फ्लुइड. त्यानंतर मॅमरी ग्लँड थोरॅक्स रिजन असतात. दीज आर मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड. इट रिलीज मिल्क आफ्टर पार्च्युरेशन किंवा चाइल्डबर्थ नंतर मिल्क त्यामध्ये तयार होतं. डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड ऑकर ॲट प्युबर्टी. म्हणजे प्युबर्टीच्या आत 10-12 वर्षाच्या आत याची फारशी वाढ झालेली नसते. विच डेव्हलप्स ॲट प्युबर्टी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन हार्मोन. दीज आर ए पेअर ऑफ राउंडेड स्ट्रक्चर्स लोकेटेड इन द एंटीरियर थोरॅक्स इन द पेक्टोरल रिजन. दे आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड. हे लक्षात ठेवायचं आहे. मॅमरी ग्लँड किंवा मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड ह्या स्वेट ग्लँडचं मॉडिफिकेशन आहे. आता इथं मॅमरी ग्लँडचं स्ट्रक्चर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एम्प्युला, एरिओला हे भाग, त्यामध्ये हे मिल्क ग्लँड्स यामध्ये आहेत. प्रोड्युसेस मिल्क. सगळे पार्ट इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. Mammary gland contains fatty connective tissue and numerous lactiferous ducts. The glandular tissue of mammary gland divided into 15 to 20 irregular shaped mammary lobes having alveolar glands and lactiferous ducts. Alveolar glands secrete milk which is stored in domain of alveoli. The alveoli opens into mammary tubules. The tubules of each lobe join to form mammary duct. Many mammary ducts join to form a wider ampulla which is connected to lactiferous duct. They converge towards nipple. जिथून मिल्क इजेशन होतं, निपल म्हटलं जातं. ते सगळे मॅमरी ग्लँडचे डक्ट तिथं कॉन्व्हर्ज होतात and they collect milk towards nipple near the tip of breast and surrounded by a dark brown colored and circular area of skin called areola. आता इथं हा भाग लास्ट जो आहे ते निपल म्हटलं जातं. निपलच्या अराउंड डार्क एरिया जो पाहायला मिळतो ब्राउन इन कलर कॉल्ड ॲज एरिओला. आता इथं मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड असतात, त्याचे डक्ट इथं कॉन्व्हर्ज होतात, एकवटतात, मिळतात आणि आफ्टर चाइल्ड बर्थ जे मिल्क तयार होतं
they are releases or comes in nipple and they are used to feed the young one or baby. ठीक आहे. आता इथं हा भाग जो आहे किंवा या व्हिडिओमध्ये आपल्याला फिमेल रिप्रोड्यूस सिस्टीम हा भाग डिटेलमध्ये पाहायला मिळाला आणि या फिमेल रिप्रोड्यूस सिस्टीममध्ये जे पार्ट्स आपण पाहिले त्यामध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन किंवा फिमेल गोनॅड, दे आर ओव्हरी टू इन नंबर. त्याचे दोन मेन फंक्शन असतात, प्रोड्युसेस एग ऑर फिमेल गॅमेट ऑर ओव्हम. दुसरं फंक्शन जे आहे प्रोड्युसेस फिमेल सेक्स हार्मोन एस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉन. त्यानंतर हा फॅलोपियन ट्यूब किंवा ओव्हिडक्टचा भाग, दोन ओव्हिडक्ट असतात, तीन भाग. हा इन्फंडिबुलमचा भाग, ॲम्प्युला फर्टिलायझेशन प्रक्रिया घडते, इस्थमस विच ओपन इन टू युटेरस. त्यानंतर इन्फंडिबुलम जे ओपनिंग opens close to the ovary, the opening is called as ostium. It is covered by surrounded by many finger like projections or called as fimbriae which catch or capture the egg after ovulation. म्हणजे ओव्हुलेशन म्हणजे एग रिलीज होण्याची प्रक्रिया. ठीक आहे. त्यानंतर हा युटरसचा भाग, पेयर म्हणजे फळ आहे पेयर किंवा ट्रायंग्युलर पार्ट, ते तीन भाग असतात. अपर डोम शेप्ड पार्ट कॉल्ड फंडस, मिडल बॉडी हा सर्विक्सचा पार्ट आहे. त्यानंतर तीन लेयर्स असतात, मस्क्युलर लेयर, बाहेरची पेरिमेट्रियम, मधली मस्क्युलर मायोमेट्रियम, इनर ग्लँड्युलर ती टाइम टू टाइम शेड ऑफ होते, इट इज कॉल्ड एज इंडोमेट्रियम. आणि या कॅव्हिटीमध्ये किंवा इंडोमेट्रियम वॉलमध्ये देर इज ए डेव्हलपमेंट ऑफ फिटस इन टू यंग वन, दॅट इज डेव्हलपमेंट किंवा एम्ब्रिओजेनेसिस ही प्रोसेस घडते. त्यानंतर सर्विक्स ओपन इन टू ए मस्क्युलर कॅनॉल कॉल्ड एज व्हजायना, आणि व्हजायनाच बाहेरचं ऑर्पिस ओपनिंग जे आहे त्याच्या बाहेर दी पार्ट्स लोकेटेड कॉल्ड एज व्हल्वा और एक्सटर्नल जेनायटेलिया. तर एक्सटर्नल जेनायटेलिया किंवा व्हल्वामध्ये जे पार्ट्स आहेत त्यामध्ये व्हेस्टिब्युल असेल, मॉन्स पिबिस असेल, त्यानंतर लिप लाईक फोल्ड्स असतील, त्यानंतर ट्रायंग्युलर पार्ट क्लायटोरिस असेल, लॅबिया मेजोरा लॅबिया मायनोरा हे लिप लाईक फोल्ड्स असतील. तर हे पार्ट आउटसाइड लोकेटेड टुगेदर कॉल्ड एज व्हल्वा. त्यानंतर दोन ग्लँड्स असतात, त्या ग्लँडमध्ये एक व्हेस्टिब्युलर ग्लँड्स व्हजायनाच्या दोन्ही इनर साईडला असतात, आणि मॅमरी ग्लँड किंवा मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड, इट प्रोड्युसेस मिल्क टू नरिश और फीड दी यंग वन और बेबी. त्यानंतर जो महत्त्वाचा भाग आपण पाहिला की ह्या इनर साईडमध्ये किंवा हिस्टॉलॉजी स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी याच्यामध्ये मेडुला आणि कॉर्टेक्स नावाचे दोन भाग असतात. कॉर्टेक्समध्ये फॉलिकलचे डेव्हलपमेंटल स्टेजेस पाहायला मिळतात, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शियरी किंवा मॅच्युअर फॉलिकल, ओव्हुलेशन प्रक्रिया घडते. हा डिटेल भाग इथं पाहिला तर ठीक आहे. इथं आपण थांबूया. थँक्यू.